नमस्कार मंडळी. आता सध्या पाहिले तर खूप महागाई आणि केमिकल यूज करून भाज्या पिकवल्या जातात. म्हणून मी घरी टेरेस गार्डनिंग करणार आहे. तर पहिला मी काय काय लागणाऱ्या गोष्टी आहेत ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, ज्या की तुम्हालाही उपयोगी आहेत, ज्या आपल्याला गार्डनिंगसाठी लागतात, ज्या खूप कमी किमतीत भेटतात. तर पहिला आहेत या ग्रो बॅग्स. या ग्रो बॅग्सचा 5चा सेट असल्यामुळे मला पालेभाज्या खूप पिकवता येतील. आणि आणि या बॅग्स खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये पालेभाज्या जसे की शेपू, मेथी, आपण बाकी काय असेल इतर गोष्टी आपण ह्याच्यामध्ये पिकवू शकतो. तर हा 5चा सेट मला खूप कमी किमतीत भेटला. त्यानंतर ह्या व्हर्टिकल ग्रो बॅग्स आहेत. याच्यामध्ये आपल्याला थोडी मोठी झाडं किंवा पिकं लावता येतील, जसं की आपल्याला मिरची, टोमॅटो अशी पिकं याच्यामध्ये लावू शकतो आपण. तर हे मी 5चा सेट मागवला आहे. त्यानंतर काही गोष्टी आपल्याला गार्डनिंगसाठी उपयोगी लागतात, जसं की हा मी एक सेट मागवला होता टूल्सचा, जे आपल्याला गार्डनिंगसाठी लागतात. जे की आपल्याला काही कटिंग करायचं असेल किंवा आपल्याला कुठली पिकं लावायची असतील तर हे सगळं टूल्स वापरून आपण यूज करू शकतो गार्डनिंगसाठी. त्यानंतर हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, जो की मला फार आवडला, तो आहे वॉटर टँक. आणि हा वॉटर टँक खूप सुंदर भेटला मला आणि खूप कमी चीप रेटमध्ये भेटलेला आहे आणि क्वालिटी खूप छान आहे याच्याने. म्हणजे हा 5 लिटरचा टँक आहे आणि याने डायरेक्ट पाणी न जाता शॉवर टाईपप्रमाणे पाणी पडतं, त्यामुळे पिकांना काही हानी होत नाही आणि नष्ट होत नाहीत. या सगळ्या गोष्टी वापरून मी आता टेरेस गार्डनिंग करणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी कशी सुरुवात करणार आहे आणि काय काय पिकं लावणार आहे आणि माझं गार्डनिंग कसं करणार आहे हे सगळं मी डिटेलमध्ये सांगणार आहे. सो बाय.